हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि टीच वायर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे बघा 31 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघा, भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, 1 जानेवारी 2024 पासून. तर मित्रांनो, उद्यापासून हे अस्तित्वात येणार आहे. तर बघा मित्रांनो, याच्या पुढचा पॉईंट बघू. बघा मित्रांनो, नौसेना प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल आर हरिकुमार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. त्याच्या पुढचा पॉईंट बघा, इतर जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर जनरल अनिल चौहान आहेत. त्यानंतर बघा, सेना प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे आहेत. आणि वायुसेना प्रमुख कोण आहेत? तर बघा, मार्शल VR चौधरी आहेत. आणि भारतीय नौदल दिन कधी असतो? तर मित्रांनो 4 डिसेंबरला असतो. तर मित्रांनो, ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रश्नासोबत आपण रिलेटेड माहिती आपण घेत असतो. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, संजीव खन्ना असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो बघा, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. राष्ट्रीय विधी सेवा नेमकं बघा कधी तयार झालं? तर 9 नोव्हेंबर 1995ला. त्यानंतर मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि बोद्धवाक्य काय असणार आहे बघा, सर्वांसाठी न्याय प्रवेश. आणि न्यायिक मंडळाचे अधिकारी कोण आहेत? तर CJI धनंजय वाय चंद्रचूड असं नाव आहे त्यांचं. आणि मित्रांनो, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो? संरक्षक इन चीफ असं म्हणू शकतो. तर बघा, अधिनियमाच्या कलम 12 मध्ये परिभाषित हे केलेलं आहे. त्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी महामार्ग असणार आहे? तर मित्रांनो, याच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 22 किलोमीटरचा असणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर बघा मुंबई ट्रान्स हार्बर या 22 किलोमीटर लांबीच्या पुलापैकी 16.5 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्राच्या वर असणार आहे. त्यानंतर बघा, हा पूल सुरू झाल्यानंतर सेंट्रल मुंबईच्या शिवडी ते नवी मुंबई येथील चिर्लेपर्यंत केवळ 15 ते 20 मिनिटाचा प्रवास करता येणार आहे. तर मित्रांनो, ते फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. हा आहे तो प्रकल्प. त्याचं नाव काय आहे? मुंबई ट्रान्स हार्बर. किती किलोमीटरचा आहे? तर 22. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा, महामार्गाबद्दलच आपण आत्ताच प्रश्न घेतला, त्याच्याबद्दल आपल्याला अजून थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? तर मित्रांनो, किती आहे? तर 701. त्याच्यासोबतच रिलेटेड प्रश्न आहे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री महामार्ग कुठून कुठपर्यंत जातो? तर मित्रांनो, हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, नागपूरपासून मुंबईला तो जोडण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, हा सर्वाधिक लांबीचा ग्रीनफील्ड महामार्ग असणार आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पुणे येथील आंबेगाव तालुक्यामध्ये. तर मित्रांनो, ते तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. हे आहे संकल्पना उद्यान. आणि कोणत्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे? तर पुणेच्या आंबेगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्याच्या शेळी व मेंढी सहकार महामंडळाचे मुख्यालय कुठे असणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय? अहमदनगर या ठिकाणी शेळी व मेंढी सहकार मंडळाचे मुख्यालय असणार आहे. तर मित्रांनो, सोबतच आपण महाराष्ट्राविषयी माहिती बघू. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील पहिला गोवर्धन प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा, नाशिक या ठिकाणी. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मका संशोधन केंद्र होणार आहे? तर मित्रांनो, सिल्लोड. त्यानंतर बघा, संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य म्हणून घोषित केलेले आहे? तर मित्रांनो, 2023. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन होणार आहे? तर मित्रांनो, हिंगोली या ठिकाणी. तर मित्रांनो, या प्रश्नासोबतच आपण रिलेटेड माहिती सुद्धा घेतलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? चीन देशाचे ते संरक्षण मंत्री बनलेले आहेत. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. कशाबद्दल बोलण्यात आलं? चीनबद्दल. तर बघा, चीनचे नवे पंतप्रधान कोण आहेत? ली कियांग असं नाव आहे त्यांचं. भारत चीन आंतरराष्ट्रीय सीमा, त्या सीमेचं नाव काय आहे? मॅकमोहन लाईन. 1914 मध्ये हेनरी मॅकमोहन यांनी आखली होती. तर बघा, चीन देशाची राजधानी कोणती असणार आहे? बीजिंग. आणि चीनचे चलन कोणतं असणार आहे? बघा, रेन मिनबी असं त्या चलनाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, ही पण माहिती तुम्हाला समजली असेल. तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 7 बघा, व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, हे आहेत बघा, S जयशंकर असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या पुस्तकाचा फोटो इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर मित्रांनो, हे आहेत S जयशंकर. आणि त्यांच्याकडे बघा, विदेश मंत्रालय आहे सध्या. तर बघा, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 8 बघा, मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा या पारबंदर प्रकल्प म्हणजे HTML ला कोणाचे नाव देण्यात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अटल बिहारी वाजपेयी. तर त्याच्याबद्दलच छोटीशी माहिती आहे, ती पण बघून घेऊ. तर मित्रांनो, हा त्याचा फोटो आहे बघा. तर बघा, मुंबई पारबंदर प्रकल्प शिवडी न्हावा शेवा पारबंदर
प्रकल्प हा मुंबई महानगर क्षेत्रातील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर 22 किलोमीटर लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईतील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि त्याची माहिती समजली असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.